सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला आज सुरुवात झालेला आहे आणि यात्रेचा पहिला दिवस हा तैलाभिषेकाचा दिवस म्हणून आपल्याला पाहायला मिळतो। याबाबतची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत मानकरी हाबुराई या ठिकाणी आहेत। काय सांगाल, पहिल्या दिवसाचं महत्त्व काय असतं नेमकं? आज पहिल्या दिवसाचं महत्त्व म्हणजे असं की हिऱ्याप्पू यांच्या वाड्यातून हिऱ्याप्पू आणि देशमुख हे नंदीध्वजांची पूजा करतात। हे पूजा केल्यानंतर हे नंदीध्वज मंदिराकडे मार्गस्थ होतात। मंदिराकडे मार्गस्थ होताना कलेक्टरी कचेरीजवळ सरकारी आहेरामाला देशमुख यांच्याकडून हिऱ्याप्पू यांना आहेर केला जातो। हे आहेर केल्यानंतर हे नंदीध्वजाने मिरवणूक श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरच्या मंदिरमध्ये तिथे नेण्यात येतो। तिथे नेल्यानंतर अमृतलिंगाजवळ आल्यानंतर अमृतलिंगाजवळ त्या अमृतलिंगाची तेलाभिषेकची पूजा केली जाते। अभिषेक केल्यानंतर 1 ते 7 नंदीध्वजाची तिथे पूजा केली जाते। पूजा करून तिथे मानकरींना विड्या देण्याचा कार्यक्रम होतो। ते झाल्यानंतर श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर गदगीस तेलाभिषेक होऊन तिथे पूजा होऊन जे 68 लिंग जे स्थापन केले शिवयोगी सिद्धरामेश्वराने त्याला आम्ही पूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी पंचरंगी झेंड्यापासून 7 नंदीध्वजांची आमची जी मिरवणूक आहे ती मार्गस्थ होतात। हा आजचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर हाबुराई यांच्या जवळ योगदंड आहे आणि आता काही वेळातच ही जी यात्रा आहे तिला सुरुवात होणार आहे। आपण बघू शकता या योगदंडाचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे। 2 नंदीध्वजाची जी आहे ती पूजा या ठिकाणी होते आणि त्यानंतर हे सर्व जे नंदीध्वज आहेत ते सिद्धरामेश्वरांच्या मंदिराकडे निघतात आणि सरकारी कचेरीचा आहेर जो आहे तो सुद्धा अतिशय मानाचा या ठिकाणी मानला जातो। आणि अगदी दिवाळीप्रमाणे या ठिकाणी सोलापूरकर जे आहेत ते अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये नाहून निघाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।